श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊया। हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजे शिवछत्रपती राजमाता जिजाऊ राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करून तमाम क्रीडा रसिकांची आजची मात्र रजा घेतोय आणि त्याच्यानंतर मात्र या समालोचनाची सुरुवात करतोय। पहिला चेंडू आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच ट्रिपल अचित। काल सुद्धा मैदानावरती तेच घडलं मित्रांनो, पहिल्या विकेटने कालच्या दिवसाची सुरुवात झाली। आजही या गोलंदाजाने मात्र करामतीला नमस्कार करायला लावलाय, कारण क्रिकेटमध्ये जितक्या करामती कराल, चमत्कार घडवाल तर प्रेक्षक वर्ग तुम्हाला नमस्कार करणार। परंतु हा चमत्कार पहिल्या विकेटने दैदिप्यमान पाहतोय। पहिल्या गोल्डन विकेटचं बदल या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आमचे साथी समालोचक हेमंत गुरव यांच्या पारीचा अंत झालाय। थोडं वातावरण थंडीचं होतं, ते अंगावरती होतं, त्याच्यातून त्यांना सावरता आलं नाही आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं नुकसान। या चेंडूवरती चौकार आला। इथे विकेट आल्याच्या नंतर मात्र दुसऱ्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेखा पार 4 धावांसाठी आलेला हा चौकार आहे। या चौकाराच्या मदतीने धावा 4 या अंकावरती पाहायला मिळतात। एका विकेटचं नुकसान आहे। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज ओमकार। मैदानात सामना चालू आहे अर्श 11 वर्सेस यश 11 यांच्यात नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र अर्श 11 ने प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली। सुंदर फटका आलाय, गती चेंडू मध्ये आहे, परंतु इथे पायाचा वापर केला गेला क्षेत्ररक्षकाकडून आणि या ठिकाणी मात्र या 2 धावा आल्यात। दरम्यान कर्जत नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय सुवर्णताई निलदे यांचं या मंचावरती आगमन होतंय। मी विनंती करेल सुवर्णताई निलदे यांना की आपण सन्मानपूर्वक या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे। स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। त्याच समेत कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका आदरणीय ज्योती मेंगाल यांचं सुद्धा आगमन झालं। यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे। स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत। उवाला नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्ती पथावरती आलाय। 6 धावा धावफलकावरती आहेत, एका विकेटचं नुकसान। आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेला चार चेंडू समाप्ती पथावरती आले। पहिल्या चेंडूवरती आली विकेट, दुसऱ्या चेंडूवरती चौकाराची रणनीती आखण्यात यशस्वी झाला तो मात्र अनिकेता फलंदाज। त्याच्यानंतर मात्र हा फटका लाफ्ट केला चेंडूला, सीमारेखा बाहेर जाणार, 1 बाउन्स आलेला हा चौकार। प्रयत्नांची पराकाष्ठा या क्षेत्ररक्षकाकडून झाली, परंतु या पराकाष्ठेला मात्र यश आलं नाही आणि आलेल्या 11 धावांचा डोंगर आपण सध्या मैदानावरती आहे। शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो गोलंदाज ओमकारच्या भात्यातला। पहिल्या चेंडूवरती विकेट आल्याच्या नंतर बऱ्याच प्रेक्षकांना आणि खेळाडूंना वाटलं असेल की सध्या गोलंदाजी मात्र चुरस निर्माण करताना दिसेल, परंतु हेमंत गुरवचं थंडीचं जे वातावरण होतं ते त्याने झटकलं नाही। त्याच्यानंतर मात्र त्याला विकेटचा सामना करावा लागला, परंतु इथे मात्र गोलंदाजाला आता चोप बसतोय। इथे प्रेशर आणि प्रेशर मध्ये पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप, हा चेंडू वाईड होणार। प्रेशर वाढलं गेलं ओमकारावरती, कारण ज्या पद्धतीत ओमकारच्या गोलंदाजीवरती विकेट आल्याच्या नंतर 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर मात्र वाईट चेंडूचा इशारा। धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 12 या आकड्यावरती। सरासरीचा विचार करायला गेला तर मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। सुंदर फटका आलाय, चेंडू मात्र ऑन साइड दिशेत टोलवला गेलाय आणि इथे मात्र कोणतीही धाव येत नाहीये। हा चेंडू डॉट आलाय, षटक संपलाय। षटकाच्या अंती एका विकेटचं नुकसान, 12 धावा धावफलकावरती। डीजे
त्याच समेत आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका मधुराताई चंदन, त्याच समेत आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका सुवर्णताई निलदे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका डॉक्टर ज्योतिताई मेंगाळ इथे उपस्थित झाले. त्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. हा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दुसरं षटक थोडंसं निराशाजनक पाहायला मिळतंय, कारण पहिल्या चेंडूवरती जी रणनीती आखायची होती ती रणनीती आखता आली नाही गोलंदाजाला, कारण आता गोलंदाज निशांत गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सुंदर फटका आलाय. या फटक्यावरती मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा रेखा पार आलेला दणदणीत कणगडीत असा हा शंखनाद करणारा षटकार. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटकार आला. या षटकाराने मात्र आपले बाहू इतके फैलावले त्या फलंदाजाने की आपल्या शरीर यष्टीचं प्रदर्शन ताकदीतून दाखवून देतोय. मिस टाइम केलं. पंचांकडे दाद नक्की मागितली, परंतु चेंडू फलीच्या इतका खालून जात होता की ज्याच्यावरती निरीक्षण पंचाला करावंच लागलं नाही. हा सरळ सडिक लेंथ लाईनने चेंडू फेकला. खऱ्या अर्थाने मी म्हणेल गोलंदाजाचं कौतुक करेल. जिथे षटकार घालला त्याच्यानंतर स्लोवर डिलिव्हरी देणं हे फार धोक्याचं असतंय. तिथे स्लोवर डिलिव्हरी दिली गोलंदाजा निशांतच्या माध्यमातून आणि इथे हा डॉट चेंडू आलाय. इथे मात्र हा चेंडू आला. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मागचे दरवाजे इतके सहज सोपे उपलब्ध होत नाहीत मित्रांनो, ज्याच्यावरती मात्र सरळ यष्टांवरती हा चेंडू जाताना दिसत होता. पंचांनी ते घेरला. बऱ्याच जणांना वाटलं असेल की लेग साईड चेंडू फेकलाय, जिथे वाईटचा इशारा येईल, परंतु घडलं वेगळंच. या ठिकाणी बाईच्या स्वरूपात आलेली एकेरी धाव ही धावफलकावरती जोडली जाणार आणि इथे आलेला हा बॅटने आलाय. ओके, फलीचा वापर केला गेला फलंदाजाकडून. हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. हा चेंडू डॉट आलाय. या डॉटच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक मात्र 20 या आकड्यावरती स्थिरावलाय. पुनश्च फुलटाज चेंडू आणि फुलटाज चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळाली होती, परंतु ती आक्रमकता झटक्यामध्ये अडकली आणि फटका बसतोय. विकेट क्रमांक 2चं या ठिकाणी पतन. डीजे या ठिकाणी जर पाहायला गेला तर पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपला, जिथे एका विकेटचं नुकसान 12 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु हे दुसरं षटक चालू आहे. शेवटच्या क्षणी मात्र 5व्या षटकात मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेता येणार नाही, याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात जर ते घेतलं नाही तर 4थ्या षटकात तुम्हाला ते कंपल्सरी घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मात्र 5व्या षटकात ते घेता येणार नाही. या नियमांना कुठेतरी बगल देता कामा नये मित्रांनो. गोलंदाज निशांत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर फटका आला. इथे मात्र शॉट सिलेक्शन चांगला, बेस्ट टायमिंग. चेंडू जाणार पंचांच्या डोक्यावरून. लॉंग ऑन रिजन, सीमा रेखा पार आलेला हा कणकणीत पुनश्च षटकार. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी वाजवी संपलाय आणि याच्यानंतर मात्र 26 धावा धावफलकावरती येत आहेत. 13च्या सरासरीने या धावा मात्र कुठल्या जात आहेत. यस, आपण सत्कार समारंभाकडे जाऊया. या ठिकाणी आदरणीय आलोक सरांचं आगमन झालं. मी विनंती करेल आलोक सरांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय.
स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपला सहर्ष स्वागत समारंभाकडे जाऊया आपण. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचा स्वागत समारंभ आपण करणार आहोत. मी विनंती करेल, या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका पुष्पाताई दगडे इथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती गज्जू चौरे यांना करतो. कॅमेरामन आमचे विनंती करेल जरा स्टेजकडे आपला कॅमेरा येऊ द्या. पंच 2 मिनिटे थांबा, फक्त 2 मिनिटे द्या. त्याच्यानंतर आपण जाऊया. या ठिकाणी आपण पाहतोय सौभाग्यवती भारतीताई पाळकर कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. यस, थँक्यू. त्याच्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका सौभाग्यवती मधुराताई चंदने उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती. यस, थँक्यू. त्याच्यानंतर आपण पाहतोय सौभाग्यवती सुवर्णताई निलदे कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका यांचा सन्मान करण्याची विनंती अलके षडप यांना करतो. त्याच्या समेत आपण पाहतोय या ठिकाणी ज्योतिताई मिंगाळ उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती केतन बामणे यांना करतो. यस, थँक्यू. कॅमेरामॅन तुम्ही नक्कीच जाऊ शकता मैदानाकडे. आपण थोडे मान्यवरांची रजा घेऊया आणि त्याच्यानंतर मैदानाकडे वळूया. तिसरं षटक प्रगती पथावरती येते गोलंदाजी मार्क वरती, ज्याने मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळला तो ओमकार. सुंदर फटका आलाय. इथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सीमारेषी पार होणार की नाही. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण ताकदीचं केलेलं दिसत आहे. आणि इथे आलेल्या या 4 धावा पाहतोय. स्वीपर दिशेत पारित झालेला चेंडू आपण पाहतोय, ज्याच्यावरती मात्र पंचांनी चौकार घोषित केलाय. दरम्यान आपण पाहतोय दैवली संघाचे पॅकर आलोक अल्केश येथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतो. इथे आलेला चौकार आपण पाहतो. या चौकाराच्या मदतीने मात्र 34 धावा धावफलकावरती आहेत. फटकेबाजी व्हायला सुरुवात झाली आहे, कारण एकीकडे ज्या 2 विकेट गेल्या त्याच्यानंतर मात्र अनिकेत वन डाऊन वरती आला, परंतु या अनिकेतने मात्र मैदानात हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव आले. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला अद्यापपर्यंत 35 आकडा 36. या ठिकाणी आपण पाहतोय आरडी साऊंड नितेश देशमुख उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी बाळादादा यांना करतो. सुंदर फटका आला, परंतु या फटक्यामध्ये आता फलंदाजाला बसतोय झटका. कोणताही क्षणाचा विलंब केला नाही आणि इथे मात्र फटका चुकीचा केला गेला, ज्याच्यावरती मात्र शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंटच्या मध्ये असलेला क्षेत्ररक्षक फलंदाजाला बाद करतोय जेलबादच्या स्वरूपात. आणि इथे मात्र धावसंख्या तिथे स्थिरावलेली आपण पाहतोय 35 या आकड्यावरती. पस्तीस धावा आहेत, माफी असावी.
इथे मात्र ओमकार आहे. हा हा, इथे मात्र नक्कीच मी तर म्हणेल फलंदाजाने करामत नक्की केली. चुकीचं शॉट सिलेक्शन केला होता, कारण डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. क्षेत्ररक्षकाची चुकी तर महागात पडणारच आहे, यात कोणती शंका नाही आहे. तुम्ही जीवदान कोणाला देताय हे महत्वाचं आहे. ज्याच्या पलीमधून आक्रमकता पाहायला मिळते त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. या चेंडूवरती आलेली ही एकेरी धाव पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावपळक पुढे सरसावलाय. 36 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलाय. पुनश्च फटका आला. लॉंगर रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल टू बाउंस चौकार. क्षेत्ररक्षकाला संधी सुद्धा दिली नाही या फटक्याने. इतक्या गतीने चेंडू सीमारेषे बाहेर आलाय आणि या सीमारेषे बाहेर आलेला चौकार आणि मात्र धावपळक जाऊन पोहोचलाय. 4 दशके म्हणजे 40 या आकड्यावरती. यस यस, पाणी घेऊन जाऊ शकता, पण ते तिसरे ओव्हर झाल्याच्या नंतरच. 3 षटके संपल्या. 3 षटकाच्या अंती धावपळकावरती 40 धावा येत आहेत. आता पाहूया पुढच्या 2 षटकांमध्ये किती धावा कुठल्या जाणार. एकीकडे आपण पाहतोय फलंदाजी साकारतोय तो मात्र संघ यश 11 आणि नक्कीच गोलंदाजी ज्याच्या हातात आहे तो अर्श 11. या 2 संघादरम्यान चालू असलेली तफावत पाहतोय. डीजे इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. आपण पाहतोय 4थं षटक प्रगती पथावरती आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शशांक शेट्टी आपण पाहतोय. हे सुद्धा एक नाव जबरदस्त आपल्याला कर्जत क्रिकेटमध्ये पाहायला मिळालंय. अतिशय चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. परंतु इथे आता सलामीला आलेली जोडीचा विचार करायला गेला. तंबूमध्ये परतली, त्याच्यानंतर अनिकेत चांगली फटकेबाजी करत होता, त्यालाही तंबूचा रस्ता दाखवलाय. परंतु आता स्ट्रायकर एंडवरती असलेला फलंदाज सचिन, तर नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय रोशन. पुनश्च फटका खेळला गेलाय. फक्त चेंडूला टपली देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेखा पार. आलेला हा 1 बाउन्सचा चौकार. डीजे राईट अप राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी होते या क्षणाला आपण पाहतोय. ओके, इथे चेंडू फेकला गेला. उत्तम. हा चेंडू उत्तम आलाय. आपण पाहतोय हाही चेंडू डॉट होतोय, कारण बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आले. चौकार कल्ल्याच्या नंतर कमबॅक केलं गेलंय शशांक शेट्टीकडून. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय सचिन हा फलंदाज आहे. तो सध्या सचिनच का नाही ना, आही चेंडू डॉट. मित्रांनो, कॅन्सरचा रोग माहिती आहे तुम्हाला, आणि एकीकडे जर क्रिकेटमध्ये कॅन्सरचा रोग म्हटलं ना तर डॉट चेंडू असतात. खंगून खंगून मारतात फलंदाजाला.
हा सुंदर फटका आलाय. आपल्या मनगडातली ताकद इथे सचिन या फलंदाजाने दाखवले. त्याने सांगून दिलंय 3 चेंडू जरी डॉट केलं असलं तरी मात्र फटके मोठे खेचणार. आणि इथे मात्र त्याच्याच पलीतून आलेला हा षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 51 या आकड्यावरती. 51 धावा 4 षटकांच्या खेळांती आपण पाहतोय. जे एक चांगली उंची धावा संख्येची गाठण्याचा प्रयत्न सध्या या ठिकाणी केला जातोय. यश इलेव्हन संघ दमदार हजेरी मैदानात नक्की लावतोय, परंतु त्याच्यानंतर सेकंड इनिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आर्श इलेव्हनची बॅटिंग. परंतु इथे मात्र सध्या यश इलेव्हन दावेदारी करतोय या सामन्यासाठी. शब्दांची फेक मित्रांनो, त्याच्याही पलीकडे फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा करिश्मा हे संपूर्ण वातावरण मात्र तप्त करून जातोय. त्याच समेत लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे www.tennis.in क्रिकेटची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं स्कोरच्या भूमिकेत आमचे नितेश तर्रे आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण आयोजकांची टीम या स्पर्धेसाठी सज्ज झालेली आहे. कारण इतकी चांगली स्पर्धा मी काल सुद्धा म्हटलं जिचा उच्चांक मात्र यूट्यूबच्या माध्यमातून गाठताना दिसतोय. बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाईव्ह पाहताना दिसून येत आहेत. सुंदर गोलंदाजी होते. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आलेला हा गोलंदाज ओमकार गरत. सध्या मात्र हा चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. इथे मात्र थर्ड अंपायरचा अपील करण्यात आलंय. क्रिकेटमध्ये मित्रांनो माणसाकडे आक्रमकता असावी, परंतु संयम तितकाच महत्त्वाचा आहे. जर ती आक्रमकता नसेल तर मात्र थोडासा तोट्यात जाऊ शकता तुम्ही. कारण आक्रमकता असणं गरजेचं आहे, परंतु कितपत असावी हे गरजेचं आहे. कारण संयम राखावा लागतो. इथे आलेला फटका हे प्रेशर केलं गेलं गोलंदाजाला, दडपणाखाली आणलं गेलं. एक वाईट चेंडू फेकला, त्याच्यानंतर मात्र ऑब्जेक्शन आलं. त्याच्यानंतर मात्र थर्ड अंपायरची मागणी आणि त्याच्यानंतर फलंदाजाकडून आलेला षटकार. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय विजयजी जिनगरे साहेबांचं आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत विजयजी जिनगरे साहेब. सुंदर फटका येतोय या क्षणाला, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू येणार. उचलणार फेक करणार तत्पूर्वी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप 60 या आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार जर करायला गेलं तर मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. यस, नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. पुन्हा फटका आलाय, संधी मिळते की नाही. 1 बाउन्स चौकार. या ठिकाणी जुनेरा आणाम आणि शिंदे कॉर्नर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जुनेरा आणाम आणि शिंदे कॉर्नर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा, हे होतं कधी कधी. गावची जत्रा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे गावचा क्रिकेट आहे. गावच्या क्रिकेटमध्ये कधी कधी 2 भाऊ दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतात. होतं कधी कधी. पाहिला आपण विके गुंजाल अजय गुंजालला काल. आज बाप बेटे एकाच टीम मध्ये आहेत, काळजी करू नका. यस यस, सुरेख फटका आलाय. यस, आलेला षटकार. काही नाही, फलंदाजाला फक्त आमची बडबड बंद करायची होती, भलतंच घडलं.
इथे मात्र 2 धावा आल्यात. नशीब दिला होता बलात्कार, परंतु त्या बलात्काराला मात्र उत्तर देता आलं नाही या क्षेत्ररक्षकाला. थोडा सूर्याचा फटका या ठिकाणी बसला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तत्पूर्वी यश 11 आणि जुनेरा आनम आणि शिंदे कॉर्नर. चला नक्कीच टॉस साठी शिंदे कॉर्नर आणि जुनेरा आनम. हा सुंदर फटका आलाय. रणमशीन आणि रणमशीन मैदानात पाहायला मिळाले. रोशन फलंदाजीसाठी आला आणि त्याने आक्रमकता मैदानात दाखवली. दरम्यान जर पाहायला गेलं तर अद्याप 78 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 30 चेंडू आणि 79 धाव संख्येची गरज आहे. काय घडणार आणि काय बिघडणार हे द्वितीय सत्रात आपण ऐकूया, परंतु याच्यानंतर जाऊया नाणेफेक करण्यासाठी. आता जुनेरा आनम आणि शिंदे कॉर्नर. चला जुनेरा आनम आणि शिंदे कॉर्नर प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. यस जाऊया आपण. या ठिकाणी शाकिब पाटील उपस्थित आहेत. यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. शिंदे कॉर्नर वर्सेस जुनेरा आनम यांच्यातली लढत पाहायला मिळणार आहे. यस जाऊया नक्कीच टॉस. यस या ठिकाणी मात्र शिंदे कॉर्नर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पराग शिंदे काय सध्या डिसिजन सांगतो तुम्हाला काय असेल ते. पराग शिंदे सध्या आपण पाहतोय एकाच संघात खेळतात. आज दैवली प्रीमियर लीग आहे. दोन्ही आमने सामने ज्यावेळी ओपनिंगला जातात दोघे खेळाडू, आज मात्र बाळादादाच्या विरोधात खेळताय. काय सांगाल? बाळादादाला बॉलिंग करायची आहे. प्लॅन असं काही बनवलेलं नाही आम्ही, पण आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. बाळादादांना कमी रन्समध्ये अडवण्याचा प्रयत्न करू 100%. व्हायला त्याच्यानंतर बाळादादा तुमच्याकडे जाईल. बाळादादा पराग शिंदे जो तुमच्या खेम्यात तयार झालेला खेळाडू आहे, काय सांगाल आता पराग शिंदेच्या विरोधात तुम्ही खेळताय? सर्वप्रथम तुम्ही या दैवली प्रीमियर लीग 2021 खूप छान आयोजन आणि कमिटी आणि यूट्यूब लाईव्ह आपले तरे गुणलेखक वगैरे सगळे आणि खेळाडू आणि या सगळ्या दैवलीकरांनी हे आयोजन खूप सुंदर केलं. एवढी मेहनत घेतली, त्या मेहनतीला कुठेतरी गाळबोट न लागता पराग हा असा आहे की कुठल्याही क्षणी मॅच बदलू शकतो, तेवढी त्याच्यात ताकद आहे. पण आम्ही कमीत कमीत रनमध्ये रोखण्याचं काम करू आणि गेम प्लॅन वगैरे काही नाही अजूनपर्यंत, कारण ह्या एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आम्ही कधी हे नाही घेतली का बाबा मीटिंग नाही घेतली किंवा प्रॅक्टिस नाही केली, कारण आम्हाला तेवढा वेळ नाही भेटला. वेल तर दोघांसाठी शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. नक्कीच बेस्ट ऑफ लक. परंतु आता मात्र या इनिंगकडे आपण वळूया. या इनिंग मध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ते आपण ऐकणार आहोत. यस नक्कीच आपण जाणार आहोत. अर्थात थोडस हे घडवलं जातं मित्रांनो. आमच्या सर्वांचे लाडके मित्र अर्थात समीर, या आपण जरा मायक्रोफोन वरती जॉईंट व्हायचंय आपण. हॅलो. दरम्यान आदरणीय गिरीश सुर्वे आणि त्याच्या समेत विजयजी जिनकरे आपण मंचावरती यायचंय सर. चालू असलेला सामना यश 11 वर्सेस हर्ष 11. 79 धावांची गरज आहे, ती म्हणजे हर्ष 11ला. बघूया किती धावा मारतात ते आता आपल्याला समजेलच. तसेच सलामीची जोडी म्हणजे ओमकार आणि संदीप. समीर हिंदी कॉमेंट्री होऊ द्या तुमची, मराठी ऐकतात आमचे लोक, जरा हिंदी होऊ द्या. होतं कधी कधी. आज तुम्हाला मी सांगतोय माझ्यासाठी 5 तारखेचा दिवस इतका महत्वाचा आहे, परंतु मी प्रेशर घेतलं नाहीये, कारण माझ्या समवेत खऱ्या अर्थाने हिंदीचे दिग्गज बादशाह ज्यांचे महाराष्ट्रात एक नंबरची ओळख आहे. अभी गेंदबाज जो बल्लेबाजी करेंगे, जो हेमंत गुरु ने की थी, स्ट्राइक एंड पे खेले थे. पहली गेंद में जो ओमकार ने उसकी डंडी उड़ा दी थी, वही गेंदबाज हेमंत जी गुराव. देखेंगे क्या करते. स्ट्राइक एंड पे खेलेंगे ओमकार, नॉन स्ट्राइक पे खेलेंगे संदीप. उतने ही तेजबाज गेंदबाज हेमंत.
खून का बदला खून से लिया है हेमंत जी ने। मैं कह रहा था अभी जो ओमकार ने पहली गेंद में डंडी उड़ाई थी हेमंत जी की, वैसे ही गेंद डाली थी हेमंत ने और पहली गेंद में चलता किया। पहिला लागलेला मुत खडा, पहिला धावदसा, पहिलाच मुत खडा बाहेर। अच्छा बल्लेबाजी करना चाहते थे ओमकार अपनी टीम के लिए। आतिश पण कडून हेमंतने- पारितोषिक आलंय समीर, 100 रुपयांचं पारितोषिक आहे। या ठिकाणी ज्याने झेल टिपलाय त्याचं नाव लिहा। उतनी अच्छी गेंद डाली थी हेमंत ने, खून का बदला खून से लिया और चलता किया ओमकार को पहली गेंद में। यस विकी गुंजाल या आपण त्याच्या समेत सुनील, त्या समेत केतन लाड, त्याच्या समेत इमाम, त्याच्या समेत शहाबुद्दीन आणि त्या समेत केतन, ही 6 प्लेयर आपण जरा मंचाकडे चला। माफी असावी, ऋषभ, केतन नाही, ऋषभ। इथे फटका बसत होता, झटका मिळत होता, कारण ज्या पद्धतीने आपण पाहायला गेला तर या क्षणाला गोलंदाजी करताना मात्र तीक्ष्ण भेदक मारा केलाय हेमंत गुरव अशी वस्तू आहे मित्रांनो। समालोचन असू दे नाही तर क्रिकेटपटू असू दे, परंतु त्या व्यक्तीला जर तोंडात घेतली ना तर तुम्हाला शरीरात खाता पण येणार नाही आणि तुकता पण येणार नाही, ही अशी वस्तू आहे। म्हणजे हिंदीमध्ये बोलायचं झालं तर समीर काय सांगाल? मैं अभी कहना चाहता हूँ कि हेमंत जो गेंद डालते हो समझ में नहीं आती कहाँ कौन सी गेंद डाल सकते हैं। जो 2 बार में 2 गेंद में 2 विकेट लेने की क्षमता थी उनकी, और आज जो कैच छूटी है वो देखते चिराग क्या करेंगे, उसका लाभ उठाएंगे या नहीं। ओ मैं अभी कह रहा था वही जो हो चुका है, संदीप को भी पवेलियन भेजा है। यह हैट्रिक होती थी जो अमय ने जो कैच पकड़ा रहता, तो क्या लगता है संदीप जी आपको? बिलकुल समीर, जर पाहायला गेलं तर मैदानात अशा प्रकारची गोलंदाजी करणं आता मात्र या ठिकाणी हेमंतच्या संघासाठी लाभदायक ठरत आहे। कारण ज्या पद्धतीत आपण विचार करायला गेला, आपण लीग मॅच खेळतोय, ज्या स्टेजला आहोत, विचार करावा लागतो प्रत्येक चेंडू प्रत्येक धावेचा, आणि त्याच्यावरती मात्र किती धावा दिल्या, किती धावा कमी झाल्या, किती चेंडू कमी केले, किती चेंडूंमध्ये मॅच जिंकली, हा सगळा प्रकार तुमचा रन रेट वरती येतो आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करता। आता सध्या हेमंतच्या डोक्यात हाच विषय असेल की हा सामना कमीत कमी फरकाने आपण जिंकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे इथे फलंदाजांचा ऑल आउट करण्याचा प्रयत्न तो नक्की करणार। और वही तो मुझे तो वही चाहता है, मैं तो वही कहना चाहता हूँ हेमंत अगली टीम को कितने रन में रोकती है वो देखा जाएगा। इथे पाहायला गेलं तर डॉट चेंडू आला। हेमंत गुरवच्या गोलंदाजीमधून अफलातून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण एकीकडे जर पाहायला गेला, मी म्हटलं की ज्या गोष्टीचा विचार करावा लागतं, ज्या हेमंत गुरवला बाळादादा दनवीनं आणि त्यांच्या समवेत खेळताना आपण पाहिलं, चंदू चौधरी सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत, असे बरेचसे मोठमोठे क्रिकेटपटू आहेत ज्यांच्यावरती हेमंतने एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रभाव टाकला होता। तो काल एक वेगळा होता, परंतु आजही जर पाहायला गेलं तर मात्र तितक्याच उमेदीने तितक्याच ताकदीने मैदानात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत। लेफ्ट आर्मवर द विकेट, इथे मात्र फटका खेचला गेलाय। या फटक्यावरती एकेरी स्वरूपातील धाव येते, फंबलिंग पाहायला मिळाला, वेटानं वॉच केला आणि इथे मात्र एकच धाव आली आहे। आता थेंबे थेंबे तळे साचे। समीर काय सांगाल, सध्याची गोलंदाजी जर पाहायला गेलं, 5 चेंडूंचा तरार संपलाय, 5 चेंडूंमध्ये 2 विकेट गमावल्यात आणि 2 धावा धावफलकावरती आहेत। मला तर वाटतंय हेमंत काय काहीसा रोखून ठेवलं त्या टीमला, काही समजत नाहीये काय करायचं। पॉवर प्लेचा षटक आहे आणि धावांचा डोंगर रचायचा आहे।
हा फटका आला, परंतु या फटक्यात निराशाजनक कामगिरी होणार होती फलंदाजाची, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव आली, पहिलं षटक संपला. पहिल्या षटकाच्या अंती 3 धावा धावफलकावरती, 2 विकेटचा नुकसान. डीजे दरम्यान आपण पाहतोय आदरणीय विजयजी जिनगरे सरांचं आगमन होतं. यांना विनंती आहे की मंचावरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय, गोलंदाज राज. गोलंदाज राजचा पहिला चेंडू. शशांक सध्या मात्र मला वाटतंय चिराग फलंदाजी मार्क वरती आहेत, त्याच्या माध्यमातून एकेरी स्वरूपातील धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. हा धावसंख्येचा डोंगर इतका उंचावला गेलाय की त्याच्यावरती मात्र थोडं मनोधैर्य खचलं गेलंय. एकीकडे पाहायला गेलं तर मात्र या ठिकाणी आता मात्र आर्श-11 फटकेबाजी करावीच लागेल, कारण ज्या पद्धतीत आर्श-11 फटकेबाजी आहे ती फार कमतरतेत पाहायला मिळते. कारण 79 धावसंख्येचा पाठलाग आहे. काल सुद्धा एक मॅच तिथपर्यंत पोहोचली होती, परंतु तो पाठलाग झाला नाही. आता मात्र या क्षणी काय होतंय ते पाहूया. इथे सुद्धा डॉट चेंडू, धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय जसं चेंडू डॉट होतील तसं मात्र फलंदाजांवरती प्रेशर आणि प्रेशरच वाढताना दिसेल. कारण डोक्यावरती सध्या मी म्हणेल आर्श-11च्या टांगती तलवार आहे. कधी पडेल खाली हे सांगू शकत नाहीये, परंतु त्याच्यातून सावरायचं आहे. फटका आलाय लॉंग ऑन रिजन कडे. चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, वनबाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. एकच धाव आली आहे. दरम्यान आपण पाहतोय पुढचा जो सामना होणार आहे जुनेरा आनाम वर्सेस शिंदे कॉर्नर. इथं शिंदे कॉर्नर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जुनेरा आनाम या संघाला. दोन्ही संघाने आपल्या निर्णयावरती अंमलबजावणीसाठी तयारीत राहायचं आहे. सुंदर फटका आला या ठिकाणी, परंतु या फटक्यात ताकद कमी होती, उंची जास्त आली, कारण लांबी फार कमी पाहायला मिळाली. आणि तिसरा आदरा या ठिकाणी आर्श-11 या संघाला. डीजे आज तमाम क्रीडा रसिकांना मात्र प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊया. नितेश आपल्या समालोचन कक्षातर्फे आणि या संपूर्ण आयोजनकर्त्यांतर्फे, कारण इतकी सुंदर स्पर्धा आणि आजचा सुंदर दिवस आपण पाहतोय. भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. सुंदर गोलंदाजी होते या ठिकाणी, परंतु वन बाउंसचा फटका बसला जातोय या ठिकाणी. वाईटचा इशारा पंचांना. आणि डीजे मास्टर, आज भारताचा गुणगौरव करण्यापासून रोखणार नाहीये तुम्हाला कोणी. आज तुम्ही बाकीची गाणी जरी नाही वाजवली तरी चालतील, परंतु आमच्या युट्यूब मास्टरला सुद्धा काही प्रॉब्लेम नसेल, परंतु भारताचं गुणगान करणारी गाणी वाजवा. इथे मात्र प्रयत्न केला प्रयत्न फसला. आउटफील्डचा थोडासा तोटा या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाला सहन करावा लागलाय. दरम्यान 2 धावा आलाय. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते 8 या आकड्यावरती.
दोन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. दोन षटकाच्या अंती धावफलकावरती तब्बल धावा येत आहेत त्या 8 आकड्यावरती आणि त्यातही 3 विकेटचं नुकसान झालंय. कारण या 3 विकेटच्या नुकसानीने थोडा संकटात आहे तो हर्ष इलेव्हन. आता धोक्याची घंटा मी म्हटलं होतं की डोक्यावरती टांगती तलवार आहे, कोणत्या क्षणी पडेल ते सांगू शकत नाही. आणि इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार. ही संयमाची नीती सध्या मैदानात आखतोय का हर्ष इलेव्हन ती पाहूया. आणि त्याच्या पलीकडे आपण पाहायला गेलं तर यश इलेव्हन तितक्या दावा करून देणार का, कारण हा बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय मैदानात. आज जरा स्पीडअप घ्या पंच, नाही तर मला वाटतं सेमीफायनल आणि फायनलचे सामने 1-1 ओव्हरवर येतील जास्तीत जास्त. इथे मात्र फटका आलाय. स्वीपर दिशेतून चेंडूला ट्रॅव्हल केला गेला पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेखा पार आलेला हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत त्या 12 आकड्यावरती. आता शशांक सध्या फलंदाजी मार्कवरती आहेत. शॉर्ट बी चेंडू समाचार घेतला गेलाय, परंतु या समाचारात फटका मिस केला गेला. मी तर म्हणेल फटका फसला या ठिकाणी फलंदाजाचा, कारण शशांक वेट अँड वॉच सध्या मैदानात करणं फार गरजेचं होतं. अमय गोलंदाजी मार्कवरती. मनोज सुंदर फटका आलाय. रण मशीनला वेग दिला जातोय का मैदानात, कारण इथे मात्र फलंदाज कुणालच्या फलीमधून आलेला षटकार आहे, जो कुणाल वेट अँड वॉच करत होता, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तिसरं षटक प्रगती पथावरती आल्याच्या नंतर मनोजला लगावलेली चपराक आहे. हा पुनश्च फटका येतोय कुणालच्या फलीमधून आलेला हा एक चौकार. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 79 धावसंख्येचा पाठलाग आहे, परंतु त्या पाठलागात मात्र थोडंसं निस्तेज केलं जात आहे, कारण ज्या पद्धतीत जे तेज फलंदाजाकडे पाहिजे होतं ते मात्र उशिराने जागृत होते मैदानात. असो परंतु त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा करावा लागेल तो हर्ष इलेव्हन या संघाला. राईट अबाउट द विकेट. गुडलाय स्पॉटचा चेंडू समाचार घेता आला नाहीये, टायमिंग झुलवला, परंतु फटका तितक्या ताकदीचा आला नाहीये, कारण इथे मात्र एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो गोलंदाज मनोज याचा. पुनश्च चांगला चेंडू या क्षणाला आपण पाहतोय. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती
धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 23 या आकड्यावरती. पुढच्या 2 षटकांमध्ये इतकी उत्तुंग हाणामारी करावी लागेल की प्रत्येक चेंडूवरती माल्टी हिट आणि माल्टी हिट पाहायला मिळणार का, कारण हा प्रश्न घेऊन आपण मैदानात उतरणार. हे गाणं कंटिन्यू करा डीजे तुम्ही, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय लता मंगेशकर यांच्या आवाजात लयबद्ध झालेलं एक गाणं आहे आणि या गाण्यामधले बोल इतके सुंदर आहेत मित्रांनो की खरोखर भारतीयाच्या प्रत्येक हृदयाला हेलावून टाकणारे हे बोल आहेत. कारण ज्या वीरांनी, ज्या जवानांनी आपल्या सन्मानार्थ खऱ्या अर्थाने भारत मातेच्या रक्षणार्थ प्राण त्यागलाय त्यांच्यावरती आधारित हे गाणं आहे. सुंदर फटका येतो या क्षणी आणि तशीच सलामी देता देता मात्र फलंदाजाला गोलंदाजाने गारद केलाय. फलंदाज क्रमांक 5चं पतन, कुणालच्या पारीचा अंत. डीजे कारण ज्या जवानांमुळे आज आपण सुखाचे जे 2 घास खातोय ना ते केवळ त्यांच्या मुले. इथे मात्र फलीची कडा घेतली आणि इथे फलंदाज बाद. पाहूया अजून हेमंत गुरवला संधी आहे म्हणायला गेलं तर. वरती हेमंत गुराव, फटका आलाय, सुंदर फटका केला गेला. यष्टनवरती चेंडू फेकला होता, डीप मिड विकेट कडे चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. तितक्याच गतीने चेंडू फेकला, तितक्याच गतीने फलंदाजाने फटकावला आणि तितक्याच गतीने क्षेत्ररक्षण झालं आणि तितक्याच गतीने फलंदाजाने 2 धावा घेतल्या सुद्धा. इतकी चपलाई या चेंडूवरती पाहायला मिळाली. या 2 धावांच्या माध्यमातून 25 धावा अद्याप धावफलकावरती झलकत आहेत. 4थं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. मिस केला, परंतु इथे हेमंत गुराव यांचं जर पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक गमावली आहे, परंतु अजूनही चान्स आहे हेमंत गुरावला. पुढच्या 2 चेंडूंमध्ये त्या विकेट हॅट्रिक वरती पोहोचू सुद्धा शकतात. कारण बा 4 चेंडूंची फेकी करा तर 3ऱ्या चेंडूवरती अवघ्या 2 धावा देत 3 विकेटचं नुकसान केलंय डीजे मास्टर. इथे झेल टिपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, एकतर झेल टिपला नाही, त्याच्यातही प्रयत्न झाला नाही आणि त्याच्यानंतर मात्र ओव्हरथ्रो केला गेला. या 2 धावा आल्यात. काल खऱ्या अर्थाने मी ऋषभ इलेव्हनचं कौतुक करेल, कारण ज्या ऋषभ इलेव्हनचं पाहिलं गेलं होतं जो
प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या विरोधात खेळत होता त्यावेळी मात्र जो चौकार गेला ना त्या चौकाराने ऋषभ 11ला टॉपवरती नेऊन ठेवलं, कारण जिथे त्यांना 2 धावांचीच गरज होती विजयासाठी. पुनश्च फटका आला या क्षणाला, परंतु या फटक्यात ताकद नाहीये. हा चेंडू पुनश्च डॉट. पाहायला गेला तर 4 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती आलाय. 4 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, हाण सख्या तुझी बारी. समर स्ट्रायकर वरती आहेत, परंतु समर जर पाहायला गेला तर रणांगणाचं दुसरं नाव आहे, परंतु त्या क्रिकेटच्या रणांगणात आपण आहात याचा नक्कीच भान ठेवावं लागेल. जर एक हाती किल्ला लढवायचा असेल तर मला वाटतं ठीक आहे विजयापासून वंचित राहाल, परंतु येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये मोठे मार्टी द्यावे लागणार. सुरेख फटका आलाय सध्या, आता दिलंय उत्तर, परंतु ते उत्तर सीमारेषे बाहेर आहे. समोरच्या फलीमधून आलेला हा डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरचा षटकार. आता मात्र हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक केलं गोलंदाजाने. धावफलक जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 33 या आकड्यावरती. हा ही चेंडू डॉट. फलंदाजाने एक षटकार नक्की लगावला, दाखवून दिली मनगडातली ताकद, परंतु त्याच्यानंतर आपल्या हाताची जादुई कलाई दाखवले ती या गोलंदाजाने. हा फटका येतो या क्षणाला नक्कीच अंबड पाहतोय. या ठिकाणी आमचे आदराचे, खऱ्या अर्थाने आदराचं स्थान कर्जत क्रिकेटमध्ये अजूनही 2 नावं गाजतायत. ती म्हणजे एक तुमच्या आयोजनकर्त्यांमधला दैवली संघाचे आधारस्तंभ बाळादादा दनवे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमचे खास स्नेही, आणि त्याच्याबद्दल म्हणायचं काय तर एक चांगले मृदुंगमणी, हरिभक्त पारायण आणि क्रिकेट विश्वातलं गाजलेलं नाव अर्थात दीपक राणे यांचं या मंचावरती आगमन झालंय. त्याच समेत आदरणीय संदीप लाड यांचं सुद्धा आगमन होत आहे. संदीप लाड यांनी मॅन ऑफ द मॅचच्या ज्या टी शर्ट प्रदान केल्यात या आयोजनकर्त्यांसाठी, मनापासून दोन्ही मान्यवरांना विनंती, आदरणीय दीपकजी राणे आणि आदरणीय संदीपजी लाड आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. संदीप लाड या आपण. दरम्यान तुषारजी आंग्रे आणि अशोकजी जाधव या आपण. या असे पाठीराखे आमच्या मागे राहिले तर थोडंसं वाईट वाटतं आम्हाला, कारण यांच्याशिवाय मजा येत नाही. कारण आम्ही पाहिलंय पराग त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय.